महत्वाची बातमी येते। गोपीचंद पडळकरांना मराठा आंदोलकांनी चपला मारल्यात। मराठा समाजाच्या वतीने पडळकर यांचा निषेध करण्यात आलाय। तर गोपीचंद पडळकरांना मराठा आंदोलकांनी चपला मारल्याची माहिती समोर येते आणि गोपीचंद पडळकरांना या मराठा आंदोलकांनी चपला मारल्या। तर आताच काही वेळापूर्वी सभा पार पडली, ओबीसी नेत्यांची ही सभा पार पडली आणि ही सभा संपल्यानंतर गोपीचंद पडळकर यांना मराठा आंदोलकांनी चपला मारल्याची माहिती समोर येते। तर मराठा समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। तर इंदापूरमध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना चपला फेकून मारल्या। मराठा समाजाच्या वतीने घोषणाबाजी करत त्यांचा निषेध देखील करण्यात आलाय। इंदापूरमध्ये आज ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा पार पडला, एल्गार सभा पार पडली आणि या सभेनंतर गोपीचंद पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यांना चपला देखील फेकून मारण्यात आल्या। ही दृश्य आपण बघतोय लोकशाही मराठीच्या टीव्ही स्क्रीनवर। तर इंदापूरमध्ये आज सभा पार पडल्यानंतर जेव्हा गोपीचंद पडळकर निघत होते त्याच दरम्यान हा प्रकार घडलाय। मराठा समाजाच्या वतीने घोषणाबाजी करत पडळकरांचा निषेध देखील करण्यात येतोय। तर महत्वाची आणि मोठी बातमी आहे इंदापूरमधून गोपीचंद पडळकरांना मराठा आंदोलकांनी चपला फेकून मारल्यात। मराठा समाजाच्या वतीने घोषणाबाजी करत गोपीचंद पडळकरांचा निषेध देखील करण्यात येतोय। तर स्वतः गोपीचंद पडळकर आपल्या सोबत जोडले गेलेत। पडळकर जी, मराठा समाजाच्या वतीने घोषणाबाजी करत तुमचा निषेध केला गेलाय। नाही, त्यांनी निषेध कशासाठी करतील हे मला माहित नाही। तिथं अण्णासाहेब काटे म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता दूध दराच्या संदर्भामध्ये गेल्या 5 दिवसापासून उपोषणाला बसला आहे। तर त्याचं म्हणणं असं होतं की तुम्ही मला भेटायला या। आम्ही तिकडे जाण्यास निघालो तेव्हा तिथं घोषणाबाजी केली आणि मग आपण तिथं काही गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही तिथून शांततेत परत निघून आलो। पण अशी माहिती समोर येते की मराठा समाजाच्या वतीने हा निषेध केला जातोय, कारण इंदापूरमध्ये जिथे सभा सुरू होती तिथेच बाजूला काही मराठा आंदोलकांकडून साखळी उपोषण देखील सुरू होतं आणि निषेध करायचा विषय काही मला माहित नाही। मला आता तुमच्याकडून समजतं की काय त्यांनी निषेध व्यक्त केलाय, पण मी डिटेल माहिती घेतो आणि तुमच्याशी बोलतो। पण पडळकरजी, इंदापुरात ही ओबीसी एल्गार सभा पार पडली आणि याच्या बाजूलाच अगदी काही अंतरावर ओबीसी एल्गार सभा प्रचंड मोठ्या प्रमाणात इथं पार पडली। लाखोच्या संख्येने लोक या मीटिंगला उपस्थित होती आणि ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी, ओबीसी समाजाच्या अधिकाराचं हक्काचं संरक्षण करण्यासाठी आम्ही सगळे ताकदीने आता ओबीसी कार्यकर्ते एकवटलेले आहोत। त्यामुळे आता काही लोकांना त्याची भीती वाटत असेल तर त्याच्याशी मला एवढं काही माहिती नाही, परंतु ओबीसी सगळा जागा झालाय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रस्थापितांच्या किल्ल्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सभा होत आहेत, तर यामुळे काही लोक बिथरले असतील। अगदी नक्कीच, धन्यवाद गोपीचंद पडळकरजी दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात। तर मोठी बातमी समोर येते, गोपीचंद पडळकरांना मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत त्यांचा निषेध व्यक्त केलाय। तर काही आंदोलकांनी त्यांना चपला देखील फेकून मारल्या। तर विकास कोकरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेले। तर विकास, इंदापूरमध्ये आज भव्य अशी ओबीसी एल्गार सभा पार पडली, जवळच तिथे मराठा आंदोलकांचं साखळी उपोषण देखील सुरू होतं आणि याच दरम्यान ही सभा पार पडल्यानंतर गोपीचंद पडळकरांचा निषेध करण्यात आला आणि काही आंदोलकांनी त्यांना चपला देखील फेकून मारल्याची माहिती समोर येते। नक्कीच आज ओबीसी समाजाचा इंदापूरमध्ये एक एल्गार महामेळावा पार पडला। या मेळाव्याला छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील अनेक ओबीसी नेते उपस्थित होते। यामध्ये गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते। मात्र इंदापूरमध्ये काही दिवसापासून मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेला समर्थन म्हणून या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे आणि याच्या शेजारीच शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळावा यासाठी दीपक काटे यांच्याकडून एक आमरण उपोषण सुरू आहे। या उपोषणाला भेट देण्यासाठी गोपीचंद पडळकर आज या ठिकाणी आले होते
होते. मात्र आता मराठा समाज ओबीसी मेळाव्यामध्ये गोपीचंद पडळकरांनी केलेले वक्तव्य हे मराठा समाजाने ऐकलं होतं आणि या माध्यमातून मराठा समाजाचा राग त्यांच्यावरती होता. कुठेतरी गोपीचंद पडळकरांनी या ठिकाणी येणं टाळावं अशी देखील त्यांची मागणी सकाळपासून होती. कारण सभेच्या ठिकाणाहून जवळपास 50 मीटरच्या अंतरावर हे मराठा समाजाचं साखळी उपोषण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र प्रशासनाला सांगून देखील त्यांच्याकडून गोपीचंद पडळकरांना या ठिकाणी येऊ दिलं, म्हणून मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी गोपीचंद पडळकर आले असता त्यांच्यावरती चपला फेकून मारण्यात आल्या आणि पोलीस प्रशासनाने देखील तात्काळ याची दखल घेत पोलीस प्रशासनाने गोपीचंद पडळकरांना त्या ठिकाणी बाहेर काढलं. मात्र आता गोपीचंद पडळकरांवरती तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी देखील आता इथल्या मराठा आंदोलकांकडून करण्यात येत आहे. अक्षरा, नक्कीच धन्यवाद विकास दिलेल्या माहिती संदर्भात. तर गोपीचंद पडळकरांसंदर्भात घोषणाबाजी करत त्यांचा निषेध करण्यात आलाय आणि गोपीचंद पडळकरांना काही मराठा आंदोलकांनी चपला देखील फेकून मारल्यात. तर इंदापूरमध्ये ओबीसी एल्गार सभा पार पडली आणि ही सभा झाल्यानंतर गोपीचंद पडळकरांच्या विरोधात निषेध नोंदवण्यात आलाय आणि घोषणाबाजी देखील मराठा आंदोलकांच्या वतीनं करण्यात आल्याची माहिती मिळते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.